राज्य सरकार मनोज जरांगे यांच्या मागण्यांकडे सकारात्मकतेने पाहत आहे, मात्र कुठलाही निर्णय संवैधानिक, कायदेशीर आणि दुसऱ्या समाजावर अन्याय करणारा नसेल हे पाहणं आवश्यक असल्याची स्पष्टोक्ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। सरसकट सर्वांना प्रमाणपत्र द्या हे कुठल्याच कायद्यात बसत नाही। या संदर्भात उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने आधीच निर्णय दिला आहे। त्याच्या विरोधात जाऊन आपण कुठला निर्णय घेतला तर तो टिकू शकत नाही आणि मग समाजात फसवणूक झाल्याची भावना निर्माण होईल। या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत असं फडणवीस म्हणाले। फसवणुकीची भूमिका राज्य सरकार घेणार नाही, त्यामुळे या प्रश्नी सकारात्मक मार्ग तर काढायचा आहेच, पण तो कायदेशीर देखील काढायचा आहे। यासाठी उपसमितीमध्ये चर्चा सुरू आहे। कायदेशीर सल्लागारांसोबतही चर्चा सुरू आहे। न्यायालयाच्या निर्णयांची पडताळणी सुरू आहे। प्रत्येक गोष्टीसाठी प्रक्रिया असते असं मुख्यमंत्री म्हणाले। संविधानाच्या विरोधात जाऊन कुठलंच सरकार निर्णय घेऊ शकत नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं। आज दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा काही जणांचा प्रयत्न आहे असं ते म्हणाले।